20 मे रोजी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये शेवटचा टप्पा पार पडणार आहे आणि यामध्ये पालघरचा समावेश असणार आहे. तर याकरिता आता शनिवारी सर्वच पक्षांनी आपली शेवटची सभा घेत आपल्या प्रचाराचा समारोप केला. यावेळी बहुजन विकास आघाडीने आपली शेवटची सभा ही नालासोपारा बुरहान चौक येथे घेत आपल्या प्रचाराचा समारोप केला. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर उपस्थित होते. तसंच माजी महापौर रुपेश जाधव व बहुजन विकास आघाडीचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळेस आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नागरिकांना संबोधलेलं आहे, कार्यकर्त्यांना संबोधलेलं आहे आणि कशा प्रकारे पालघरमध्ये शिट्टी वाजणं गरजेचं आहे हे देखील सांगितलेलं आहे. पाहू घेऊया हितेंद्र ठाकूर यांचं यावेळेस काय म्हणणं आहे. याचबरोबर या संपूर्ण भाषणामध्ये हितेंद्र ठाकूर यांनी कोणाला टोला लगावलेला आहे आणि याचबरोबर बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं देखील काय म्हणणं आहे. अरे 27 बार रोजा रखने वाला मेरा छोटा भाई है, आपको मालूम होगा. हाँ, जैन उपवास करने वाला मैं हूँ, मेरा लड़का है. सभी धर्म के लोग. मेरे को हिंदुस्तान में का नहीं, दुनिया का कोई एक आदमी दिखाओ कि मैं ऑफिस में हूं और लोगों को मिला नहीं. कौन सी जाति है, कौन सा धर्म है, कौन सी पार्टी है, मतलब अपोजिट वालों ने बोले कि हम काम से गए हितेंद्र ठाकुर के पास, सिद्धेश ठाकुर के पास, राजेश पाटिल के पास, कोई स्कूल का एडमिशन हो, कॉलेज का एडमिशन हो, मेडिकल कुछ मदद चाहिए, हॉस्पिटल में एडमिट होना है और हमने हेल्प नहीं की. ऐसा है क्या कोई? डॉक्टर साहब क्या है मालूम है क्या? लास्ट टाइम जब शिंदे साहब उठ के बीजेपी के साथ गए, उनको हमारी जरूरत ही नहीं. एक ध्यान में लो. और उसके बाद विधान परिषद की हुई इलेक्शन, भाई जगताप है, आप पहचानते होंगे. खड़से साहब है, राष्ट्रवादी के थे. रामराजेंद्र निंबाळकर राष्ट्रवादी के थे और ये सेना बीजेपी के, मतलब दोनों अपोजिट खड़े रहे थे. तो इनसे ही पूछो ना उनको वोट किसके मिले हो. मेरे को आश्चर्य लगता है कि हम लोग अपनी पार्टी ये डेवलपमेंट के हिसाब से चलती है कि हमने क्या किया, क्या करने का है. इसके सिवाय दूसरी चीजें ना धर्म की ना जाति की. अरे धर्म और जाति करने लगा ना तो मैं ग्राम पंचायत में भी चुन के नहीं आऊंगा. एक समझ लेना, क्या हमारी जाति है ना, उसमें से वसई तालुका में ग्राम पंचायत में चुन के आना मुझे मुश्किल है. तो सवाल ही नहीं उठता. अरे यहाँ पे काम करते वक्त मिनी हिंदुस्तान है अपना वसई तालुका, कौन से एरिया का आदमी इधर रहता नहीं बोलो मेरे को. सभी जाति, सभी धर्म, सभी भाषा वसई तालुका में है और सब साथ में रहते. सेक्युलरिज्म वगैरह मुझे किसी ने सिखाने की जरूरत नहीं. दलित नगर सेवकों में एक माइनॉरिटी वाला अल्पसंख्यक महापौर थे. यहाँ पे उमेश नाइक ब्राह्मण समाज का नगराध्यक्ष बना. उमेश नाइक ब्राह्मण समाज का था. सोलंकी साहब गुजराती समाज के थे. राव मैडम वसई में बनी, वो साउथ इंडियन थी. अपने लास्ट के मेयर प्रवीण शेट्टी साउथ इंडियन. भरत गुप्ता नॉर्थ इंडियन, उत्तर भारत से. अजय खोकानी गुजराती. सोलंकी साहब गुजराती. राम रहीम रह रहे सब. आप राम को रास्ता पे आके एक धर्म दिखा रहे हो, लोगों को भड़का रहे हो. और लगाते कौन है? किसी को कल एक मिला मेरे को मतलब फिरोज को, मेरे ड्राइवर को. क्यों लगा रहा है अभी? वो फिरोज को बोलता है, अरे हमको क्यों बोलते हैं, हमारी रोटी होती है, हमको पैसे देते और रात को लगाने को बोलते. लगा जा बोला. ये रास्ते पे रहना, ये इनका राजकारण. अरे राम के नाम पे कितना राजकारण करोगे? बहुत हो गया, बहुत हो गया. मंदिर हमने भी बनाया है,
मंदिर में हम भी जाते हैं, लेकिन अब रात से पहले नहीं लेके आते। आज भी मैं बोलता हूँ कि कोई भी आदमी कोई भी धर्म का, वो हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, कैथलिक हो, सब ने अपना अपना धर्म गर्व से रखो। मला काय सांगाल आज आपली सभा होती? तुम्ही बघितलं की आमचे प्रत्येक कार्यकर्ते, आमचे प्रत्येक नगरसेवक सर्व डोर टू डोर जायला लागले आहेत। जवळजवळ 20 ते 22 दिवसापासून सर्व त्यांच्या पद्धतीने काम करायला लागलेले आहेत। आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब आहेत, ते एक कॉर्नर मिटिंगवर जास्त भर द्यायला सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने इथे मिटिंग होते। कारण आम्हाला माहीत आहे आमचा जो कार्यकर्ता आहे तोच आमचा स्टार प्रचारक आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आम्ही काम करत राहिलो। आता राजेश पाटील एक यंग आमदार होते, पंचायत समितीचे सदस्य होते, जिल्हा परिषद सदस्य होते, अनेक बँकेचे डायरेक्टर आहेत ते, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही आम्हाला की आम्ही कुठे कमजोर पडू असे। एकदम आमचा उमेदवार चांगला आहे, आमचे कार्यकर्ते आहेत। आज 3 मतदारसंघ आपले इकडचे आहेत आणि तिथे आमच्या ग्रामपंचायत, आमच्या जिल्हा परिषद आमच्याकडे आहेत, त्याच्यामुळे आम्हाला कुठलाच प्रकारचा असं घाबरा नाही। आज योगीजी पण आला होता, याचा काही तुम्ही एक विचार करा की एक अपक्ष पक्ष, एक निर्दलीय हम लोग खडे अपक्ष आणि अनेक शहाजी हाती येतात, इथे योगीजी येतात, अनेक मोठमोठे मंत्री येऊन गेले, म्हणजे आमच्या आप्पांचं किती काम आहे आणि किती दबाव आहे ही सगळ्यांना यावं लागतो एक अपक्ष आमदारासाठी। म्हणजे तुम्ही याच्यावरूनच समजायचं की इथे एवढी लोक यायला लागल्यात, म्हणजे आमचं विजय नक्की आहे, आमचा कॅन्डिडेटचा चांगला 1 नंबरला आहे, म्हणूनच सर्व इथे येतात।